नमस्कार. अग्रिकोल संस्कृती आणि रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला सुरमई फ्राय करून दाखवणार आहे. सुरमई रवा फ्राय. तर बघू शकता मस्त अशी खूप मोठी साईज आहे सुरमईची अशी. तर आता आपण यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर सर्वात आधी आपण हिरवं वाटण बघूया. तर इथे हिरव्या वाटणासाठी मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हे सर्व आपल्या मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून चांगलं बारीक असं करून घ्यायचं आहे, पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याची. तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पेस्ट बनवून घेते. तर इथे मी हिरवं वाटण करून घेतलेलं आहे आणि हे जे आपलं अख्खं कोकम असतं ते मी मिक्सरमध्ये घालून याची बारीक पेस्ट बनवलेली आहे. थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट अशी करून ठेवायची. तर आता मी हे हिरवं वाटण असं 2 चमचे घेते मॅरिनेट करण्यासाठी. आणि कोकमची पेस्ट जी बनवली ती 1 चमचाभर घेते. याच्याने मस्त अशी टेस्ट येते. थोडीशी हळद अर्धा चमचा होईल. एक चमचा मी धने जिरे पावडर घेतलेली आहे. एक चमचा मी काश्मीरी मसाला घेतलेला आहे. आणि घरचा मसाला आपला आगरी मसाला आवडीप्रमाणे घ्यायचा आहे. कमी जास्त तिखट याच्याप्रमाणे आपण घ्यायचं आहे. आणि थोडीशी पाव चमचा मी दालचिनी पावडर त्याच्यामध्ये घालते. चवीपुरतं मीठ घ्यायचे. तर आता हे मिश्रण आपण एकत्र करून ते आपण सुरमईच्या तुकड्यांना लावून घेणार आहोत. थोडंसं मी याच्यामध्ये लिंबू पिळून घेते. आता हे मिक्स करायचं आणि याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून हे पातळसर असं मिश्रण बनवायचं आहे. तर आता आपण हे जे मसाला बनवला आहे तो सर्व आपण असं ह्या पीसना लावून घ्यायचं आहे सुरमईच्या. आणि आपण 15 ते 20 मिनिटं असंच लावून ठेवून द्यायचं आहे. पंधरा ते 20 मिनिटं आपण असंच लावून ठेवलं की त्याच्यामध्ये मस्त असं मसाला मुरतो. तर आता दोन्ही सुरमई पीसना आपण मसाला लावून घेतलेला आहे. तर आता या मॅरिनेशनसाठी आपण 15 ते 20 मिनिटं असंच ठेवू. तर आता आपण सुरमईच्या तुकड्या मॅरिनेट करून ठेवल्या होत्या, 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपण या फ्राय करायला घेऊया. तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि थोडंसं तांदूळाची पिठी घेतलेली आहे. तर त्याच्यात मी थोडंसं चिमूटभर मीठ घालते, कारण आपण मीठ घातलेलं आहे तुकड्यांमध्ये मसाल्यामध्ये. आणि हा काश्मीरी मसाला आहे किंवा तुम्ही आगरी मसाला जास्त तिखट हवा असेल तर तोही घालू शकता. तर आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर आता आपण हे सुरमईच्या तुकड्या अशा रव्यामध्ये चांगल्या कोट करून घेऊया. तर हा रवा असं वरून असं टाकून द्यायचा, पसरायचा त्याच्यावर, कारण ही मोठी तुकडे आहे. तर अशा प्रकारे थोडंसं असं वर आपण लावून घ्यायचं, कोट करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने चांगला रवा असा कोट करून घ्यायचा आहे. तर आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे गॅसवर. तर आता आपण ही फ्राय करायला घेऊया. तर ही आता तव्यामध्ये एकच अशी मावणार आहे, म्हणून आपण एकच फ्राय करून घेऊया.
तर आता ही 2-3 मिनिटांमध्ये आपण परत अशी पलटी करून घ्यायची आहे. तर आता 2 मिनिटे झालेले आहेत आणि मी पलटी करून घेते. तर मस्त अशी खरपूस फ्राय झालेली आहे एका बाजूने. आता दुसऱ्या बाजूनेही आपण फ्राय करून घेऊया. तर अशी आलटून पालटून आपण थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. तर आता ही सुरमई मी मस्तपैकी फ्राय करून घेतलेली आहे आलटून पालटून. तर आता ही सुरमईची तुकडे आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. तर बघू शकता मस्त अशी रवा सुरमई फ्राय तयार आहे. तर चवीला खूप छान लागते. नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.